नमस्कार मित्रांनो, लाईफ मीन्स मोरमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशी 10 ठिकाणे बघणार आहोत जिथे आपण लहान मुलांना घेऊन जाऊ नये आणि सोबतच अशी 10 ठिकाणे जिथे लहान मुलांना नक्कीच न्यायला हवे। मित्रांनो, लहान मुले जिथे जातात तिथे आनंद, गोंधळ आणि चिकट बोटे घेऊन जातात, पण त्यांचा आनंददायी उत्साह सर्वत्र स्वागतार्ह नसतो। बहुतेक पालक ते नापसंतीच्या नजरेने आणि निष्क्रिय आक्रमक टिप्पण्यांमधून पाहतात। तर स्वतःचा त्रास टाळण्यासाठी येथे 10 ठिकाणे सांगितली आहेत जिथे तुम्ही मुलांना घेऊन जाण्याचे टाळावे आणि 10 अशी ठिकाणे जी खरोखर त्यांच्यासाठी उत्तम आहेत। तर सर्वप्रथम बघूया पालकांनी त्यांच्या मुलांना घेऊन जाऊ नये अशी 10 ठिकाणे। नंबर 1, रात्री उशिरापर्यंतचे चित्रपट। रात्री 10 वाजता दाखवले जाणारे थ्रिलर चित्रपट हे लहान मुलांसाठी चांगले ठिकाण नाही। रात्री 8 नंतर थिएटरचा अनुभव अनेकदा खूप थकलेल्या विक्षिप्त मुलांना घेऊन जातो, जे चित्रपटाचा आनंद घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या इतरांना त्रास देतात। मुलांना पुरेशी झोप आवश्यक असते, त्यामुळे रात्री उशिरापर्यंतचे चित्रपट मुलांना दाखवणे त्यांच्यासाठी निश्चितच वाईट अनुभव असू शकतो। नंबर 2, उच्च दर्जाचे रेस्टॉरंट्स। अनेक उच्च दर्जाचे जेवणाचे रेस्टॉरंट्स 12 वर्षांखालील मुलांना निरुत्साही करतात। या रेस्टॉरंट्समध्ये रोमॅन्टिक प्रकाश योजना आणि तुटलेल्या काचेच्या भांड्यांचा आणि इतर अप्रिय वासांचा धोका कमी करण्यासाठी डिझाइन केलेले वातावरण असते। मुलांचा गोंधळ रेस्टॉरंटचे वातावरण लगेच खराब करू शकतो। पालकांना कदाचित हे समजणार नाही की ही रेस्टॉरंट्स प्रौढांशी गप्पा मारण्यासाठी आणि आरामात जेवण्यासाठी चांगले वातावरण तयार करण्यासाठी असतात। नंबर 3, ललित कला संग्रहालय। लाखो किमतीच्या नाजूक कलाकृती आणि मुलांची जिज्ञासू बोटे एकमेकात नीट मिसळू शकत नाही। कलेचे कौतुक करण्यासाठी आवश्यक असलेली शांतता ही मुलांमध्ये नैसर्गिकरित्या नसतेच। काही सांस्कृतिक अनुभव किशोरवयीन मुलांसाठी सोडले पाहिजेत, जेव्हा ते ऐतिहासिक महत्त्व आणि कलात्मक बारकावे समजून घेऊ शकतात। नंबर 4, शांत स्पा। मुलांच्या किंचाळणाऱ्या आणि खेळकर ओरडण्यामुळे काळजीपूर्वक जोपासलेल्या शांततेत व्यत्यय येतो, तेव्हा शांत स्पा सारखी ठिकाणे अशांत होऊ शकतात। तणाव कमी करण्यासाठी आवश्यक असलेले शांत वातावरण मुलांच्या उपस्थितीत कुचकामी ठरते। बहुतेक स्पामध्ये जाणारे त्यांचा कायाकल्प अनुभव जास्तीत जास्त वाढविण्यासाठी मुलांपासून मुक्त वेळेची मागणी करतात। स्पा सेटिंगमधील काही गोष्टी देखील मुलांसाठी धोकादायक असू शकतात। नंबर 5, व्यावसायिक बैठका। व्यावसायिक बैठकांमध्ये मुलांना सोबत नेल्यास व्यावसायिक चर्चांमध्ये व्यत्यय येतो। मुलांच्या उपस्थितीत बैठका सहसा जास्त काळ चालतात आणि कमी उत्पादक असतात। व्यावसायिकांनी भरलेले कॉन्फरन्स रूम हे अचानक डे केअर सेंटर नाही बनू शकत, विशेषतः जेव्हा महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतात आणि वेळापत्रक कडक ठेवावे लागते तेव्हा। नंबर 6, औपचारिक विवाह सोहळा। लोक त्यांच्या लग्नाच्या दिवशी हजारो रुपये खर्च करतात, परंतु कधीकधी लहान मुलांच्या गोंधळामुळे त्यांच्या व्यवस्थेत अडथळा येऊ शकतो। क्रिस्टल काचेच्या भांड्यांसह ते सुंदर टेबल सेटिंग या गोष्टींची व्यवस्था लहान मुलांच्या उपस्थितीमुळे बिघडू शकते। यामुळे लग्नासारख्या कार्यक्रमांमध्ये फक्त वडीलधाऱ्यांनीच उपस्थित राहावे अशी आयोजकांची अपेक्षा असते, किंवा कधीकधी ते सक्ती देखील करतात। नंबर 7, बार आणि नाईट क्लब। तुमच्या लहान मुलाला ते चमकणारे दिवे मजेदार वाटतील, पण बार कायदेशीररित्या आणि सामाजिकदृष्ट्या फक्त प्रौढांसाठीच उपलब्ध असतात। या वातावरणामुळे मुलांना पार्शियल स्मोकिंगचा सामना करावा लागू शकतो, जो त्यांच्या स्वास्थ्यासाठी हानिकारक असतो आणि जास्त आवाजाच्या संपर्कात आल्याने त्यांच्या विकासशील इंद्रियांना हानी पोहोचू शकते। जेव्हा मुले अशा आस्थापनांमध्ये दिसतात तेव्हा पालकांच्या निर्णय क्षमतेवर लगेच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात। नंबर 8, लक्झरी बुटीक। डिझायनर स्टोअर्स आकर्षक प्रदर्शनांसह प्रशस्त लेआउट असूनही खेळाचे मैदान नाहीत। जिज्ञासू मुलांवर लक्ष ठेवण्याचा ताण हा उच्च दर्जाच्या वस्तू ब्राउज करताना पालकांना पडणाऱ्या ताणापेक्षा कमी नसतो, त्यामुळे कोणत्याही खरेदीच्या अनुभवाची मजा नष्ट होऊ शकते। गर्दीच्या खरेदीच्या दिवसात दुकानदारांना मुलांना नाजूक वस्तूंपासून दूर ठेवणे देखील कठीण होऊन जाते। नंबर 9, प्रौढांसाठी असलेले क्रूज। बऱ्याच प्रवाशांना मुलांसाठी नसलेले सुट्टीचे पर्याय हवे असल्याने अनेक क्रूज लाईन्सनी फक्त प्रौढांसाठी जहाजे तयार केली आहेत।
मनोरंजनात्मक कार्यक्रम, रात्री उशिरा जेवणाच्या वेळा आणि प्रौढ थीम मुलांच्या आवडी किंवा वेळापत्रक लक्षात घेऊन डिझाईन केलेल्या नसतात. जेव्हा मुलांना अशा वातावरणात आणले जाते तेव्हा प्रौढांना नेहमीच नकोसे वाटते. आणि नंबर 10, ध्यानधारणा विश्रांती. माइंडफुलनेससाठी सतत शांत लक्ष देणे आवश्यक असते, जे चांगले वर्तन असलेल्या मुलांना देखील राखण्यासाठी संघर्ष करावा लागतो. एकटेच विचलित करणारे मूल देखील मानसिक स्पष्टता प्राप्त करण्यात आव्हानात्मक ठरू शकते, ज्यामुळे ध्यान करण्याचा प्रयत्न करणाऱ्या इतर सर्व सहभागींच्या अनुभवावर परिणाम होतो. त्यामुळे अनेक माइंडफुलनेस रिट्रीट सेंटर्सनी वयोमर्यादा लागू केली आहे. तर आता बघूया पालकांनी त्यांच्या मुलांना घेऊन जाण्यासाठी 10 ठिकाणे. नंबर 1, सार्वजनिक उद्याने. उद्यानांमध्ये आवश्यक असलेली बाहेरची जागा उपलब्ध असते, जिथे मुले पालकांच्या आवाजाच्या पातळीची काळजी न करता मुक्तपणे धावू शकतात. खुल्या वातावरणामुळे त्यांना चढाई, उडी आणि एक्सप्लोर करण्याची परवानगी मिळते. सार्वजनिक उद्याने महत्त्वाची मोटर कौशल्ये विकसित करताना मुलांना ऊर्जा खर्च करण्याची परवानगी देते. बहुतेक उद्यानांमध्ये विशेषतः वेगवेगळ्या वयोगटांसाठी डिझाईन केलेली उपकरणे असतात. नंबर 2, विज्ञान केंद्रे. मुले नैसर्गिकरित्या स्पर्श आणि प्रयोगातून शिकतात, म्हणून ही जागा मुले माहिती कशी आत्मसात करतात याच्याशी जुळलेली असतात. संवादात्मक स्वरूपामुळे कंटाळा कमी होतो आणि मुलांना प्रश्न विचारण्यास आणि अन्वेषण करण्यास प्रोत्साहित केले जाते, ज्यामुळे शिक्षणाची आवड निर्माण होते. विज्ञान केंद्र सहकारी संस्था श्रवण, दृश्य आणि गतिमान विद्यार्थ्यांना शिकण्यास देखील मदत करतात. नंबर 3, मुलांची ग्रंथालये. रंगीत पॅडेड वाचन क्षेत्रे मुलांना कठोर शांत नियमांशिवाय पुस्तकांसह उत्तम वेळ घालवण्यास आमंत्रित करतात. वाचन कार्यक्रमांमध्ये अनेकदा गती आणि ध्वनीचा समावेश असतो. या विभागांमधील ग्रंथपाल मुलांना वयानुसार साहित्य पुरवण्यातही माहीर असतात, कारण मुले प्रौढांपेक्षा वेगळ्या पद्धतीने कथांमध्ये सहभागी होतात हे त्यांना समजते. नंबर 4, सामुदायिक जलतरण तलाव. सामुदायिक जलतरण तलाव मुलांना जलसुरक्षा कौशल्ये शिकवतानाच पोहणे हा एक उत्तम व्यायाम प्रदान करतो. सामुदायिक जलतरण तलावांमध्ये कुटुंबासाठी पोहण्यासाठी विशिष्ट वेळा आणि जागा राखून ठेवलेल्या असतात. शारीरिक हालचाली मुलांना समन्वय विकसित करण्यास मदत करतात आणि त्याचबरोबर ते सर्जनशील मार्गांनी ऊर्जा खर्च करतात. जीवरक्षक नेहमीच सुरक्षितता राखतात. नंबर 5, प्राणी संग्रहालय. पाळीव प्राण्यांशी संवाद साधल्याने प्रत्येक सजीव प्राण्याला, विशेषतः मुलांना, करुणा आणि जबाबदारीची काळजी घेण्याचे मौल्यवान धडे मिळतात. प्राणी संग्रहालयातील कर्मचारी मुलांना भेटताना खूप सहनशील असतात व मुलांच्या नैसर्गिक उत्साहाला समजून घेतात. या सुविधांमध्ये हात धुण्याचे स्टेशन आणि विश्रांतीची ठिकाणे देखील असतात, जी संपूर्ण जागेत विचारपूर्वक ठेवली असतात. नंबर 6, मुलांची संग्रहालये. पारंपरिक संग्रहालयांप्रमाणेच मुलांची संग्रहालये अत्यंत परस्पर संवादी असतात, ज्यामुळे त्यांना त्यांच्या गतीने स्पर्श करण्याची, प्रयोग करण्याची आणि एक्सप्लोर करण्याची परवानगी मिळते. हा दृष्टिकोन संज्ञानात्मक, सामाजिक आणि भावनिक विकासास समर्थन देतो. यामुळे मुलांना साक्षरता आणि समस्या सोडवणे यासारखी महत्त्वाची मूलभूत कौशल्ये विकसित करण्यास देखील मदत होते. नंबर 7, थीम पार्क. कुटुंब अनुकूल थीम पार्कमधील राईड्स आणि आकर्षणे मुलांची उंची आणि सुरक्षितता लक्षात घेऊन डिझाईन केलेली असतात. अनेक उद्याने मंत्रमुग्ध मुलांसाठी प्रिय कथांना जिवंत करणारे पात्र उपलब्ध करून देतात. या ठिकाणी कुटुंबासाठी विश्रांतीची जागा, सुलभ बाथरूम आणि मुलांसाठी अनुकूल जेवणाचे पर्याय देखील देतात. नंबर 8, मत्स्यालय. मत्स्यालयाच्या काचेतून दिसणारे पाण्याखालील जादुई जग नैसर्गिकरित्या मुलांचे लक्ष आणि कल्पनाशक्तीला भुरळ घालते. अर्थात मत्स्यालयात मासे पोहताना पाहणे हा एक शांत अनुभव आहे, जो मुलांमधील ताण कमी करू शकतो आणि त्यांचा मूड सुधारू शकतो. रंग, हालचाल आणि आवाज त्यांच्या इंद्रियांना उत्तेजित करतात. नंबर 9, शेतकऱ्यांच्या बाजारपेठा. आकर्षक रंगीबिरंगी प्रदर्शनांमध्ये ताज्या भाज्या आणि फळे शोधल्याने मुलांना निरोगी अन्नाची ओळख होते. लहान मुलांना नवीन फळे आणि भाज्या वापरून पाहण्यास प्रोत्साहित करण्यासाठी विक्रेते अनेकदा त्यांना नमुने देतात. खुल्या हवेतील वातावरणामुळे पालक या बाजारपेठांमध्ये खरेदी करीत असताना मुले स्वच्छंदी मनाने फिरू शकतात. आणि नंबर 10, खेळाचे मैदान.
आधुनिक खेळाच्या मैदानाच्या उपकरणांना वेगवेगळ्या वयोगटांसाठी आणि क्षमतांसाठी कठोर सुरक्षा चाचणीतून जावे लागते. संपूर्ण वातावरण शारीरिक हालचाली आणि कल्पनारम्य खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी अस्तित्वात असतात, जे निरोगी विकासासाठी आवश्यक असते. पालक इतरांशी संपर्क साधू शकतात, तर मुले सहकारी खेळाद्वारे मौल्यवान सामाजिक कौशल्ये शिकतात. तर आजचा व्हिडिओ इथेच संपतो आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि असेच छान छान व्हिडिओज बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. कीप वॉचिंग. थँक यू.